ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नजरेमध्ये अर्थसंकल्प कसा आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आजच्या बजेटचं विश्लेषण करण्यासाठी कृषी मंत्र्याशिवाय योग्य मंत्रीच नाही आपल्याकडे, कारण तुम्हीच म्हणालात की लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं, कॉन्फिडन्स वाढला, पण आता ह्या बजेटनं तो कमी झाला। नाही, मी हे म्हणालो हे निश्चित आहे। याचं कारण आहे की स्वाभाविक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लोकसभेची जी लढत झाली त्या लढतीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला या ठिकाणी जनमानस थोडासा कमी पडला हे आपण पाहिलं। त्याला कारणं वेगवेगळी होती। त्या अनेक कारणात खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचं कारण आणि विकासाचा मुद्दा निवडणुकीत आला नाही। या अर्थसंकल्पात ज्या वेळेस अर्थसंकल्प मांडत असताना पंढरपूरची वारी आता चालू होती आहे, त्या वारकऱ्याच्या वारीपासून, शेतकऱ्याच्या बांधापासून ते शेतकऱ्याच्या घरातल्या मायमाऊलीपासून ते त्याच्या चुले गॅसपर्यंत आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकातील, सर्व धर्मातील व्यक्तींना काही ना काही आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून दिलं गेलं पाहिजे असा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अर्थसंकल्प ज्यावेळेस आदरणीय अजितदादांनी मांडला आणि ते मांडल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की हा मांडलेला अर्थसंकल्प, केलेल्या तरतुदी ह्या प्रत्येक माणसाच्या खात्यावर पुढच्याच महिन्यात या ठिकाणी जमा होणार एवढा आत्मविश्वास आमचा आहे। त्या आत्मविश्वासाने अर्थसंकल्प मांडला। सर्व हिशोब, येणारा पैसा आणि योजनेला जाणारा पैसा हे सगळं व्यवस्थित मांडणी करून हा अर्थसंकल्प मांडला आहे। त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास या योजना ऐकताना सभागृहामध्येच आम्हाला लक्षात येत होता की आम्ही ज्यावेळेस चांगल्या घोषणा महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतोय तर विरोधक म्हणून सुद्धा कुठेतरी त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता, पण तो आनंद दिसत नव्हता। तो कुठेतरी जळफळाट म्हणतो ना, तो निघताना शब्द मराठवाड्यातला शब्द, हा मराठवाडा शेवटी गावाकडे म्हणते की एखाद्या विरोधकाला काही करायची गरज नाही, आपण चांगलं काम केलं की समोर ज्याचा आगंधूर एकच होतो। आता तुम्ही ते मात्र आगंधूर आज विरोधकांचा झालेला। कृषी मंत्री आहात म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा महायुतीचा पराभव झाला, त्याचं मुख्य कारण शेतकऱ्यामध्ये असलेला असंतोष होता, तो यावेळेला दूर करायचा प्रयत्न झाला। एक नक्की आहे, कुणी मान्य करा की न मान्य करा, पण कृषी मंत्री म्हणून मी या ठिकाणी नक्कीच मान्य करतो की महाराष्ट्रात नाही तर देशाच्या अनेक राज्यामध्ये NDAला जो मुख्य फटका बसला त्याला कारण होतं शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव। हमी भावाप्रमाणे ज्यावेळेस पैसे मिळत नाहीत त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी होती। महाराष्ट्रातून त्याच्यापेक्षा अभूतपूर्व परिस्थिती दुष्काळामुळे निर्माण झाली। हातातली पिकं गेली, आलेल्या पिकाला सुद्धा जर भाव मिळत नसेल राजा नाराजी व्यक्त करणार आणि ती नाराजी व्यक्त करताना त्यांनी मात्र नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीत मतातून नाराजी व्यक्त केली हे स्पष्टपणाने हे विधानसभा निवडणुकीपर्यंत लोकात जाईल। एक लक्षात घ्या, मुळात शेतकऱ्यांनी तशी नाराजी करायचे कारण नव्हतं, कारण शेतकऱ्यांना जे आत्तापर्यंत दिलंय ते एवढं दिलंय हे म्हणणारा मी नाही, आणखीनही दिलं पाहिजे हे म्हणणारा मी आहे। कारण उघड्या आभाळाखाली एक व्यवसाय करणारी एकमेव शेतकऱ्यांची जात आहे, ते शेतकरी आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांना PM किसान सन्मानचे 6,000, त्या PM किसान सन्मानची प्रेरणा घेऊन नमो किसान सन्मान योजना मी कृषी मंत्री झाल्यानंतर महायुती सरकारनं निर्णय घेतला। 6ला 6,000, 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या, जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जातात। 1 रुपयात पीक विमा योजना, देशात पहिलं राज्य आहे ज्यांनी 1 रुपयात पीक विमा आणला आणि त्याचा फायदा 1 रुपयात कमीत कमी 7,500 रुपये अग्रिममध्ये, आणखीन अंतिम तर यायचा, अग्रिममध्ये कमीत कमी 7,500 रुपये झाला। म्हणजे 1 रुपयाला 7,500 रुपये दिले, वर्षाला 12,000 रुपये दिले, पीक विमा दिला आणि त्याचबरोबर NDRF आणि SDRFच्या नॉर्मप्रमाणे, NDRFच्या नॉर्मप्रमाणे जे दुष्काळ जाहीर झाले त्या दुष्काळाप्रमाणे शेतकऱ्याला मदत मिळणार। दुष्काळ सदृश भागामध्ये ज्यांची पिकं नष्ट झाली अशा कापूस आणि सोयाबीनला कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंत प्रत्येक हेक्टरी
5,000 रुपये हा ऐतिहासिक निर्णय आहे. जे मागचं नुकसान झालं, 3 योजना दिसल्या तुमच्या विभागाशी निगडीत. एक शेतकऱ्याला वीज माफी, ही या 3 योजना, जी 4थी मुख्य योजना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला आता वीज बिल भरावं लागणार नाही. अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची ही मागणी होती की आम्हाला मोफत वीज दिली गेली पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा 20 वर्षापासून स्वर्गीय मुंडे साहेबांच्या काळापासून सत्तेच्या विरोधात असताना शेतकऱ्यांच्या सोबत मोर्चे काढलेले, त्या मोर्चात सहभाग घेतला की मोफत वीज मिळाली पाहिजे. आणि आज कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देण्याचा निर्णय केला. शेतकरी खुश होतील. शेतकरी नक्कीच अभूतपूर्व या गोष्टीचं स्वागत करतील. आणि शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये आम्ही ह्या सर्व योजना ज्यावेळेस देतोय त्यावेळेस उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांची कमी येते. भाव आम्ही MSP पर्यंत देणार आहोत. MSPच्या खाली आलं तर आत्ता जसे 5,000 प्रमाणे आम्ही मदत करतोय तसा भावांतर प्रमाणे आम्ही 200 मदत कोटी करणार पुरेसे आहे. आहेत का? हे 200 कोटी नाही, ही पूर्ण रक्कम जी आहे नाही भावांतरासाठी भावांतरासाठी 200 कोटी रुपये ही टोकन ठेवलेली आहे. तुम्ही हिशोब करा, आज जवळजवळ 70 लाख हेक्टर जमीन आहे. त्या 70 लाख हेक्टरमधली सोयाबीन आणि कापसाचं क्षेत्र काढून ती कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंत 5,000 रुपये प्रति हेक्टरी. म्हणजे मला जर सोयाबीनचं नुकसान आहे, माझ्याकडे मी कापूस नाही लावला आहे आणि माझ्याकडे कापूससुद्धा आहे, तर मला कापसाला 2 हेक्टर मिळणार 10,000 रुपये आणि सोयाबीनला 10,000 रुपये मिळणार. म्हणजे 20,000 रुपये ते मिळतात. मोफत वीज मिळते. शेवटचा प्रश्न, पैसे आहेत का? 1,00,000% पैशाची चिंता करू नका. महाराष्ट्र एवढा काही दरिद्री नाही जेवढा विरोधी पक्ष समजतो. महाराष्ट्र हा श्रीमंत राज्य आहे आणि ते श्रीमंत राज्य येणाऱ्या त्या श्रीमंतीतून या महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला श्रीमंत करण्यासाठी केलेला हा आम्ही अर्थसंकल्प आहे. म्हणजे तो संकल्प आम्हाला पूर्ण करायचा आहे. ही चर्चा आहे म्हणून विचारतो. खरं तर मला हा प्रश्न विचारायचा नव्हता. पंकजा मुंडेंना विधान परिषदेत घेऊन काहीतरी मंत्री वगैरे करतात. मी त्या गोष्टीचं स्वागत करतो. मी त्या गोष्टीची मागणी करतोय आणि महायुतीचं सरकार म्हणून मी महायुतीतल्या घटक पक्षाला सुद्धा ज्या वेळेस आम्ही लोकसभेची निवडणूक अतिशय कमी मतांनी पराभूत झालो आणि स्वाभाविक आहे की पंकजाताईंवर सुद्धा प्रेम करणारा या महाराष्ट्रात फार मोठा वर्ग आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या विचार म्हणून लढलो, पण आता महायुतीत एकत्र राहिलो, कुटुंबात एकत्र राहिलो. आज मी कुटुंबात मोठा आहे म्हणून स्वाभाविक आहे की या सभागृहामध्ये त्यांनी यावं, मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी द्यावी. महायुतीचा नक्कीच याच्यात फायदा होईल. मनोज जरांगेच्या गावात नेमकं काय चाललंय? तुमचे इनपुट्स काय आहेत? एक माझे इनपुट्स पालकमंत्री म्हणून मला पोलिसांनी जे काही सांगितलेलं आहे की काल माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारेंची रॅली ही गोपीनाथ गडावरून शिरूर मार्गे मातोरी मार्गे भगवान गडावर जाणार होती. ती रॅली यायच्या अगोदरच काही गाड्या जात असताना माननीय मनोज जरांगे साहेबांच्या गावात काही 2-4 पोरांनी काही गाड्या फोडल्या आणि त्या गाड्या फोडल्यानंतर ॲक्शनची रिॲक्शन झाली आणि 2 मराठा वर्सेस OBC अशा पद्धतीनं काही जण प्रयत्न करत होते. पण रात्रीतून आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. या ठिकाणी थोड्याफार विपरीत काही घटना घडल्या, पण त्या घटना सोडता आता पोलीस ज्यांनी कायदा हातात घेतला आहे त्यांच्यावरती कारवाई करतोय. मी हा प्रश्न विचारणार होतो की पालकमंत्री म्हणून तुम्हाला भीती वाटते, काळजी वाटते? मला पालकमंत्री म्हणून नाही तर या महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आणि ज्या कुटुंबात जन्माला आलो आहे, ज्या कुटुंबाने कधी जात पात धर्म या कारणावर मताचं राजकारण केलं नाही, अशा कुटुंबात जन्माला आलेल्या एका व्यक्तीला आजची अवस्था पाहता मी व्यथित करणारी आहे. आज सामाजिक सलोखा राहिलेला नाही आणि सर्वात वेदना देणारा काय, गावातलं गावपण गावातला गावगाडा हा पूर्णपणानं त्याची घडी बिघडलेली आहे. आता कुठेतरी ही घडी सुधारावी हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. दोघांना काय सल्ला द्याल? शेवटचा प्रश्न आहे. मनोज जरांगे आणि लक्ष्मण माझं हाके. एवढंच म्हणणं आहे की दोघांनाही सल्ला माझा हेच आहे की आरक्षण दोघांनाही मिळेल, यांचं राहील
त्यांचं जाणार नाही, ज्याला मिळायचं त्याला मिळेल, की हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापेक्षा अगोदरच्या काळात एक गावगाडा बसवला आणि त्या गावगाड्यात सर्व जाती धर्म 18 सर्व जात आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रत्येकाच्या सर्व जात धर्म एकत्र असताना आज तो गावगाडा आणि त्या गावगाड्याची घडी बिघडलेली आहे. या विषयावरती सविस्तर बोललं पाहिजे. नक्की, थँक्यू नक्की, सो नक्की, मच. थँक्यू. हे होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री की ज्यांनी आजच्या बजेटचं डिकोडिंग पण केलेलं आहे. मी NDTV मराठीसाठी राहुल कुलकर्णी, मुंबई.